नवोदय जय भीम मित्रांनो, आज दिनांक 8/12/2025 रोजी हा व्हिडिओ मी बनवत आहे। टायटल तुम्ही पाहिलंच असेल, थंबनेल पाहिलं असेल, त्यानुसार आज आपण ह्याच्यावरती बोधिसत्वांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणायचं की महाप्रयाण म्हणायचं, ह्यावरती आज आपण एक अभ्यासक दृष्टीने हा व्हिडिओ बनलेला आहे, त्याच्यावरती आज चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो। बाबासाहेब आंबेडकरांचं आत्ताच महाप्रयाण दिन आपणच्या निमित्ताने चैत्यभूमीचे बरेच जण आम्हाला भेटले, कार्यकर्ते भेटले, अनुयायी भेटले। तर बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनानिमित्तानं विनम्र अभिवादन करतो। आणि आजचा विषय महापरिनिर्वाण म्हणावं की महाप्रयाण म्हणावं, ह्यावरती अभ्यासकांचं म्हणजे साहित्यामध्ये काय लिहिले ते वाचणार आहोत, आपण अभ्यासणार आहोत। आणि इतर मान्यवर भिक्खूंचं काय मत आहे तेही आपण अभ्यासून शेवटीला आपण निष्कर्ष काढणार आहोत की नेमका शब्द योग्य कुठला आहे। तर ते सुरुवात करण्यापूर्वी हा जेव्हा आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये माझे मित्र आदरणीय आदित्य चंद्रकांत यादव यांनी मला खूप साथ दिली। आमच्या दोघांचा हा एकत्रित अभ्यास आहे आणि तो प्रेझेंट मी फक्त करतो आहे, फक्त आम्ही दोघं सोबत आहोत। आम्ही तर 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी आपला देह ठेवला। आपला जो आंबेडकरी समाज आहे, बौद्ध समाज आहे, तो या दिवसाला महापरिनिर्वाण असं संबोधतात, जे की बौद्ध साहित्याच्या दृष्टीने अयोग्य आहे। बाबासाहेबांच्या प्रती असलेल्या अतिश्रद्धेमुळे असे आंबेडकरांनी म्हणत असतात। कारण का म्हणतात? कारण त्यांना पाली भाषा किंवा त्या साहित्य त्यांचा अभ्यास झाला नाही आहे, हे आपल्याला त्यातून स्पष्ट होते। जी एक शोकांतिका आहे, का आहे? कारण ज्या महामानवाने आपली प्रकृती साथ देत नसतानाही हाल अपेष्ट सहन करताना एक मृत भाषा, भारतातली एक मृत भाषा जी माझ्या मुलांना म्हणजे आपल्या तुम्हाला मला सगळ्यांना समजावी, त्याचा अभ्यास व्हावा, यासाठी दिवसाचे रात्र करून त्यांनी एक ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथाची साधा एक स्पष्ट उल्लेख किंवा माहिती बऱ्याच जणांना नाही आहे। तो ग्रंथ आहे रायटिंग स्पीचेस खंड 16। त्यामध्ये बाबासाहेबांनी पाली व्याकरण काय आहे, पाली हाऊ टू कन्वर्ट म्हणजे कशाप्रकारे एकमेकांशी कम्युनिकेशन तुम्ही करू शकता, कुठल्या अर्थांचा आहे, परत शब्दार्थ दिले त्यांनी त्याच्यामध्ये 4 भाषेमध्ये, एक शब्द 4 भाषांमध्ये तुम्ही सांगितले, मराठी आहे, इंग्लिश आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, ह्या भाषेमध्ये पाली शब्दाचा अर्थ कसा होतो हे सांगण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये लिहिलं। त्या ग्रंथाची साधी माहिती आजही आमच्या आंबेडकरी अनुयायांना नाही आहे, ही एक शोकांतिका आहे म्हणून मी बोललो। कारण बऱ्याच ठिकाणी मी प्रवचनासाठी जातो, तिथे हा उल्लेख करतो, तर भले भले लोक मला सांगतात की आम्हाला ह्या ग्रंथाची माहितीच नाही आहे, बाबासाहेबांनी असा ग्रंथ लिहिला हे आम्हाला माहीतच नाही आहे। मुळातच बाबासाहेबांचे ग्रंथ साहित्य विपुल आहे। खंड 16 की प्रत्येक तुम्ही जर खंड 3मध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी पाली साहित्याचं उदाहरण दिलेलं आहे। इथं तर तुम्ही सगळं पहा, पाली साहित्यावरती बाबासाहेबांचा तगडा अभ्यास झाला होता। फक्त दुर्दैवी असं तुमची आमची खेदजनक बाब अशी आहे की बाबासाहेबांना प्रकृती साथ देत नसल्यामुळे हा ग्रंथ पूर्ण होऊ शकला नाही। पण जेवढा काही आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्याचा मी प्रत्येक ठिकाणी उल्लेख करत असतो की हा प्रत्येक पाली साहित्याचा जो अभ्यासक आहे, बिगनर आहे, तो शिकू इच्छितो, त्यांनी हे ग्रंथ नक्कीच घ्यायला पाहिजे। रायटिंग अँड स्पीचेस खंड 16। जर हा रायटिंग अँड पीसेस खंड 16चा जर आंबेडकरी अनुयायांनी अभ्यास केला असता तर त्यांनी बोधिसत्वांच्या देहत्यागाला म्हणजे बाबासाहेब, मी खूप रिस्पेक्ट आहे, आदरयुक्त शब्दांनी मी आता तुम्हाला सगळं सांगणार आहे की बोधिसत्वांच्या देहत्यागाला स्वतः बाबासाहेबच त्यांच्या खंड 16मध्ये पण पुढे येणार आहे, त्याचा रेफरन्स मी देणारच आहे, महापरिनिर्वाण असं नाही म्हणत। तर जे अरहंत झालेले आहेत त्यांच्या
देहत्यागाला महापरिनिर्वाण असं म्हटलं. महापरिनिर्वाण फक्त सम्यक संबुद्धांचंच होतं, हे आपण पुढे पाहणारच आहोत. ते कसं होणार आहे ते आपण पाहूच. पण सत्य हे आहे की महापरिनिर्वाण शब्द हा बोधिसत्वांच्या देहत्यागाला वापरला जात नाही आहे. इथे अनसॉल्ड मिस्ट्री आहे, एक मिस्ट्री आहे की बाबासाहेबांचा मृत्यू हे बरेच जण म्हणतात की झोपेमध्ये झालेला आहे. झोपेमध्ये झालेला असला तर जर विचार करण्याचा साहित्यांचा अभ्यास करतो तेव्हा बुद्ध असे म्हणतात की झोपेमध्ये मृत्यू होणं हे खूप वाईट आहे, हे खूप चुकीचं आहे. किंवा आत्महत्या करणं हेही चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुगती लागत पण नाही तर दुर्गती लाभते. एक अनसॉल्ड मिस्ट्री अशी आहे की बाबासाहेबांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ते झोपेत खरंच होते का, किंवा त्या क्षणी ते जागे होते का, हा प्रश्न आपल्यासमोर अनसॉल्ड आहे. का माहिती आहे? कारण बोधिसत्व आहेत ते कधीही अशा प्रकारे मृत्यू त्यांचा होऊ शकत नाही आहे. उदाहरण देतो तुम्हाला, कारण ते त्या क्षणापुरतं तरी ते जागे झाले असतील किंवा ते जागेपणे ते म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की ते जागृत अवस्थेत मृत्यूला पावले असतील का, हा प्रश्न आपल्यासमोर अनुत्तरित आहे. कारण बरेच जण साहित्यिक म्हणजे जे कोण आहेत ते सर्व म्हणतात की बाबासाहेबांचा झोपेत मृत्यू झाला आहे. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की बोधिसत्व हे झोपेत मरण पावत नाही तर जागृत अवस्थेत ते मरण पावतात. कारण त्यांना सुगती लागून त्यांना पुन्हा कधीतरी त्यांना बुद्ध व्हायचं आहे. आणि अशा वेळी जर ते झोपेत गेले म्हणजे ते दुर्गतीला जातील आणि जागृत अवस्थेत गेले तर ते सुगतीला जाणार आहेत. ते बोधिसत्व हे जागृत अवस्थेतच त्यांचा मृत्यू झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. मी हे कोणावर थोपत नाही आहे. का तो माझं असं मत आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे बोधिसत्व ही उपाधी लागलेली आहे. आणि बोधिसत्व कधीही झोपेत मृत्यू पावत नाही असं मला वाटतं. म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आपल्याला माहीत नाही की बाबासाहेबांची अवस्था त्या रात्री काय होती काय नाही हे आपल्याला कोणाला माहीत नसल्यामुळे त्यावरती जास्त न बोललेलं आपल्याला बरं. तर बोधिसत्व म्हणजे काय? सर्वात प्रथम आपण बोधिसत्व म्हणजे काय हे समजून घेऊया. याचे पाली उच्चारण बोधिसत्व असा होतो. जर आपण स्क्रीनवरती बघत असाल की बोधिसत्व आणि बोधिसत्व, हा बोधिसत्व आपण मराठीत म्हणतो आणि पालीमध्ये बोधिसत्व असं म्हणतात, ज्याची फोड बोधी अधिक सत्व अशी होते. बोधी म्हणजे ज्ञान, ते ज्ञान म्हणजे दुःख आर्यसच्च, दुःख समुदय आर्यसच्च, दुःख निरोध आर्यसच्च आणि दुःख निरुद्धगामिनी पटिपदा आर्यसच्च. अर्थात 4 आर्य सत्यांचे ज्ञान, पटिच्च समुत्पाद, 37 बोधी पक्षीय ज्ञान यांचे ज्ञान आणि निब्बाणाचा साक्षात्कार म्हणजे बोधी होय. सत्व किंवा सत्व म्हणजे काय? सत्व म्हणजे प्राणी, जीव प्राणी, मनुष्य, देवता किंवा पशु. बौद्ध परंपरेनुसार आपल्याला 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्ट म्हणजे 31 प्रकारच्या भूमी आपल्याला अभ्यासाला भेटतात. त्याच्यामध्ये कामावचार आहे, रूपावचार आहे आणि अरूपवचार या 3 भागामध्ये ह्या 31 भूमी विभागलेल्या आहेत. जोपर्यंत एखादा सत्व निब्बाण प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याला ह्या भवचक्रात म्हणजे ह्या 31 भूमीमध्ये त्याला संसार करावा लागतो, म्हणजे फिरावं लागतं. जे आपण पटिच्च समुत्पादाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ बोध होतो. बोधिसत्व म्हणजे अशा भवचक्रात जेव्हा एखाद्या सत्वात प्रज्ञा जागते, म्हणजे एखाद्या जीवात प्रज्ञा जागते आणि त्याला हा संसार निरर्थक वाटतो, तेव्हा तो निब्बाणाचा शोध घेण्यास सुरुवात करतो. तो ज्या बोधी आणि निब्बाण शोधण्यास सुरुवात करतो त्याला प्रज्ञावान सत्व म्हणजे बोधिसत्व म्हणतात. म्हणजे जो कोणी निर्वाणाची अवस्था प्राप्त करण्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतो तो म्हणजे बोधिसत्व. जे ज्यांना 4 आर्य सत्याचं ज्ञान आहे, पटिच्च समुत्पादाचं ज्ञान आहे, 37 बोधी पक्षीय यांचं ज्ञान आहे, ह्या ज्ञानातून तो निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी जे प्रयत्न करतो असा व्यक्ती म्हणजे बोधिसत्व, ही साधारणतः व्याख्या आहे. बुद्धवंशामध्ये काय लिहिलं ते आपण पाहूया. रहोगतो निसीदित्वा एवं चिंते सहं तथा दुःखो पुनर्भवो नाम शरीरस्य च भेदनं. तेव्हा एकांतामध्ये बसून विचार केला की शरीर त्याग आणि अवागमन म्हणजे पुनर्जन्म दोन्ही दुःखदायक आहे.
जाती धम्मो जरा धम्मो व्याधी धम्मो सहंतदा अजरंग अमतं खेमं परी ए सामी निभूती. म्हणजे जन्मधर्म जराधर्म युक्त आहे, यापासून वेगळे अमर आणि शांत स्वरूपाच्या निर्वाणाला शोधावे. यन्नु निमं पुतिकायं नानाकुण पुरीपुतं छड्ड इत्वाण गच्छयन अनपेक्षो अनथिको. अवश्य मला या विविध प्रकारच्या दुर्गंधयुक्त अपवित्र शरीराला सोडून ममता रहित होऊन जावे लागेल. अति हे हो हिती सो मग्गो न सो सक्का न हेतुये परी एसी सामी तन्मग्गं भवतो परिमुत्तिया. म्हणजे जो निब्बाणाचा मार्ग आहे, जो असणारच तो नसणार असे होणे अशक्य आहे. संसारातून मुक्त होण्याकरता मी त्या निर्वाण मार्गाला शोधणार. बोधिसत्व म्हणजे बुद्ध बनण्याच्या दिशेने प्रगतशील असतो. या मार्गावर असताना तो आपल्या जन्मोजन्मात 10 पारमिता कुठल्या आहेत? दान, शील, नेखम्म, पैया, वीर्य, खंती, सच्च, अधिष्ठान, मेता, उपेक्षा. या 10 पारमिता 3 प्रकारात पूर्ण करतो. तो म्हणजे पहिला आहे पारमिता, जो अंग प्रत्यंगाचे परित्याग करणे. दुसरा आहे उपपारमिता, विविध वस्तूंचे दान. आणि परमत्थ पारमिता म्हणजे प्राणाचे बलिदान. ह्या 3 प्रकारे तो बोधिसत्व आपलं पारमिता पूर्ण करत असतात. म्हणजे जोपर्यंत राग, दोष, मोह या विकारांना नष्ट केलेले नसतात, ते बुद्ध बनण्याच्या प्रयत्नात असतात. आणि त्या दरम्यान ते आपल्या विकार म्हणजे हे राग, दोष, मोह ह्यांना नष्ट करण्याच्या प्रयत्न असतात. म्हणून असे हे बोधिसत्वांची लक्षणं आहेत की हे बोधिसत्व त्यांचे विकार म्हणजे राग, दोष, मोह ह्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. ते आपल्या विकारांना पूर्णतः नष्ट करण्याच्या प्रयत्न असल्यामुळे त्यांचा मृत्यू म्हणजे महापरिनिर्वाण होऊ शकत नाही. आता दुसरं पॉईंट असं आहे की क्लेश आणि पुनर्जन्म काय आहे? पाली साहित्यानुसार जोपर्यंत तो सत्व राग, मोह, दोष या विकारांना नष्ट करीत नाही, क्लेशयुक्त होत नाही, तोपर्यंत तो सत्व या 31 भूमीमध्ये त्याला संसार करावा लागतो. म्हणजे भवचक्र त्याला फिरावे लागते. मिलिंद पय्यामध्ये काय लिहिलं ते पाहूया आपण. मिलिंद पय्यामध्ये असं लिहिलं आहे की म्हणते नागसेनाला मिलिंद राजा प्रश्न विचारतो. राजा आह म्हणते नागसेन अति कोची मतो न पटिसंध हिती. राजा म्हणाला, म्हणते नागसेन असे कोणी आहे का ज्याची प्रतिसंधी म्हणजे जन्म होणार नाही. थेर आह कोची पटिसंध हती कोच न पटिसंध हती ती. थेर म्हणाले, काहींची प्रतिसंधी म्हणजे पुनर्जन्म होईल, काहींची प्रतिसंधी होणार नाही. को पटिसंध हती कोण पटिसंध हती ती. कोण प्रतिसंधी पावेल, कोण प्रतिसंधी पावणार नाही. सकिलेसो महाराज पटिसंधहती निक्किलेसो न पटिसंधहती. महाराज, क्लेशयुक्ताची प्रतिसंधी होईल, क्लेश नसणाऱ्यांची प्रतिसंधी होणार नाही. क्लेशमध्ये कुठले? राग, दोष, मोह. त्वं पण म्हणते नागसेन पटिसंधही ससीती. म्हणते नागसेन तुमची देखील प्रतिसंधी म्हणजे पुनर्जन्म भविष्यात होईल का? सचे महाराज स उपादानो भविष्यामी पटिसंधहि सामी सचे अनुपादानानो भविष्यामी न पटिसंधहि सामी ती. महाराज, जर उपादान म्हणजे राग, मोह, दोष युक्त असेल तर प्रतिसंधी होईल, उपादान रहित असेल तर प्रतिसंधी होणार नाही. कल्लोसी भन्ते नागसेना ती. म्हणजे महाराज म्हणाले की खूप छान, फार छान, मला समजलं भन्ते नागसेन. तर आपल्याकडे समजलं की जे मिलिंद पय्यामध्ये पण सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडे राग, दोष, मोह हे जी विकार आहेत, ह्यांचा जोपर्यंत तुम्ही पूर्णतः नष्ट करत नाही, संपून टाकत नाही, तोपर्यंत तुम्हाला या भवचक्रात सातत्याने यावं जावं लागेल. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणून आपल्या प्रथम उपदान म्हणतात की अनेक जाती संसारण, म्हणजे ह्या संसारामध्ये मी अनेक वेळा येऊन गेलेलो आहे. हे त्यांना बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर त्यांचं हे प्रथम उदाहरण आहे. जे तुम्हाला विनयपिटकातला विनयपिटकाचा तुम्ही अभ्यास कराल त्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञानप्राप्तीपासूनचं ते धम्म देण्याचा प्रसंग आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रसंग तुम्हाला सापडेल. उदाहरणामध्ये पण तुम्हाला साहित्यामध्ये तुम्हाला हे वाक्य जे मी आता म्हणालो अनेक जाती संसार हे तुम्हाला पदोपदी ठिकाणी तुम्हाला हे साहित्यामध्ये सापडेल. तर जोपर्यंत राग दोष मोह यांना नष्ट करीत नाही व निब्बाण प्राप्त करत नाही तोपर्यंत या भवचक्रात संसार चक्रात म्हणजे या 31 भूमीमध्ये वारंवार जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म व पुन्हा मृत्यूच्या चक्रातून जावेच लागते. आता उपप्रश्न निर्माण असा होतो की बाबासाहेबांना पुनर्जन्म मान्य होता का? तर त्याचं उत्तर तुम्हाला हो असं भेटेल आणि ह्याचा रेफरन्स तुम्हाला कुठे भेटेल तर भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये हा रेफरन्स तुम्हाला सापडेल. दुसरा पुरावा आहे की बाबासाहेबांनी 5 फेब्रुवारी 1956 रोजी महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमान बुद्ध विहार येथे झालेल्या भाषणामध्ये त्यांनी दिला होता की त्याच्यामध्ये भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात, माझा पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास आहे. मी ते वैज्ञानिकांना सिद्ध करून दाखवू शकतो. पुनर्जन्म तर्कसंगत आहे. माझ्यामध्ये मूळ धातू बदलतात, मनुष्य नाही. अशा प्रकारचं हे कोटेशन बाबासाहेबांचं आपण पाहतो. दीघनिकाय महानिदान सुत्तामध्ये पण असं म्हटलं आहे की एतस्स आनंद धम्मस्स अननुबोधा अपटिवेधा एव मयंग पजा तन्नाकुलक जाता कुलगंठिक जाता मुंज पज्ज भूता अपायन दुर्गती विनिपातन संसारं नातिवत्तती. म्हणजे आनंद याचमुळे या धम्माचा योग्य प्रकारे न अनुभूत केल्यामुळे योग्य प्रकारे न पटिवेत म्हणजे जाणल्या गेल्यामुळे ही प्रजा गुंतागुंतीच्या गाठी समधाग्याच्या गाठी सम गुंफलेल्या गाठी सम आहे. अपाय म्हणजे नरक, दुर्गतीला विनिपाताला संसाराला पार करीत नाहीत. भगवान बुद्ध खूप छान सांगतात की जोपर्यंत आपल्याला ह्या धम्माचं योग्य प्रकारे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण ह्या भवचक्रामध्ये ह्या गाठी बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पार केलं पाहिजे, ह्या संसाराचे पार केलं पाहिजे. आता काय आहे, निब्बाण, परिनिब्बाण आणि महापरिनिब्बाण या 3 शब्दातला आपला पाली साहित्याच्या आधारे आपण समजून घेऊया. आधी काय आहे तो निब्बाण. संयुक्त निकायामध्ये निब्बाण पहिय आहे. सुत्तामध्ये असे म्हटले आहे की निब्बाणंती हाऊसो सारीपुत्त उच्चती. हाऊस सारीपुत्त तुम्ही जे निब्बाण म्हणता कतमंग नुखो आऊसो निब्बाणंती. आऊस ते निब्बाण काय आहे? यो खो आऊसो राग खयो दोष खयो मोह खयो इदं उच्चती निब्बाणंती. आऊस इथे जो रागशह दोषशह मोहशह आहे याला निब्बाण म्हणतात. क्षय आहे. अतिपनाऊसो मग्गो अतिपटिपदा एतस्स निब्बाणस्स सच्चकिरियायाती. पण आऊस निब्बाणाला जाण्याचा किंवा साक्षात्कार करण्याचा मार्ग आहे का? कतमो पनाऊसो मग्गो कतमा पटिपदा एतस्स निब्बाणस्स सच्चकिरियाती. पण आऊस निब्बाणाला जाण्याचा किंवा साक्षात्कार करण्याचा कोणता मार्ग आहे? अयमेव खो आऊसो अर्यो अठ्ठंगिको मग्गो एतस्स निब्बाणस्स सच्चकिरियाय. म्हणजे आऊस एकमेव मार्ग आहे तो म्हणजे आर्य अष्टांगी मार्ग जो निब्बाणाला जाण्याचा किंवा साक्षात करण्याचा मार्ग आहे. सेयथिदं सम्मा दिट्टी सम्मा संकल्पो सम्मा वाचा सम्मा कम्मंतो सम्मा आजीवो सम्मा वायामो सम्मा सती सम्मा समाधी. संयदित तो अशा प्रकारे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती, सम्यक समाधी. अयं खो आऊसो मग्गो अयं पटिपदा एतस्स निब्बाणस्स सच्चकिरियायाती. म्हणजे आऊस हा एकमेव मार्ग आहे जो निब्बाणाला जाण्याचा आणि साक्षात्कार करण्याचा मार्ग आहे. तुम्ही जर भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे बुद्धांचा धम्म हा जर ग्रंथ जेव्हा वाचता तेव्हा बाबासाहेबांनी पण निब्बाणाची हीच व्याख्या दिलेली आहे. बाबासाहेब लिहितात निसंदेह राग मोह दोष नष्ट करणे म्हणजे निब्बाण होय. म्हणून धम्मपदात म्हटले आहे निब्बाण परमं सुखं. निब्बाण परम उच्चतर सुख आहे. आता हे निब्बाणाचे पण दोन प्रकारे निब्बाणाचे 2 प्रकार पकडतात. स उपाधिशेषा अनुपअधिशेषा. म्हणजे स उपअधिशेषा अनुपअधिशेषा. स उपअधिशेषा निब्बाण धातू म्हणजे काय
तर असं लिहिलं आहे की इद भक्कवे भिक्खू अरहं होती खिनासवो उसितवा कतकर्णीयो ओहित भारो अनुपत्त सद्दत्तो परखीन भव संयोजनो सम्मतया विमुक्तो तस्य नितिष्ठन्तेव पंचेन्द्रियाणि ऐसं अविघातता मनाप अमाप पच्चनुभूति सुख दुःखं पटिसंवदेति तस्य यो रागखयो दोषखयो मोहखयो अयम उच्चती भिक्कवे स उप अधिशेषा निब्बाण धातू. म्हणजे इथे एक भिक्खू एक ग्रंथ आहे ज्याचे कलंक नष्ट झाले आहेत, पवित्र जीवन पूर्ण झाले आहे, ज्याने जे करायचे होते ते केले आहे, भार संपवून टाकले आहे, ध्येय गाठले आहे, अस्तित्वाचे बंधन नष्ट केले आहे, अंतिम ज्ञानाद्वारे पूर्णपणे मुक्त झाले आहे. तथापि त्याची 5 ज्ञानेंद्रिय अविघटित राहतात, ज्याद्वारे तो अजूनही सहमत आणि असहमत, सुखद आणि दुःखद वेदना अनुभवतो. त्याच्यातील राग दोष मोह यांचा नाश होणे याला स उप अधिशेष निब्बाण धातू म्हणतात. तर दुसरा आहे अनुप अधिशेषा निब्बाण धातू. कतमाच भिक्कवे अनुप अधिशेषा निब्बाण धातू इद भिक्कवे भिक्खू अरहं होती खिनासहो उसितवा कतकर्णीयो ओहित भारो अनुपत्त सद्दथो परिक्षीण भवसंयोजन समदय्या विमुक्तो तस्य इदेव भिक्कवे सब्वेदायिनानि अनभिनन्दितानि स्थिति भविष्यन्ति अयम् उच्यते भिक्कवे अनुपादिशेषा निब्बाण धातु इमाको भिक्कवे द्वे निब्बाण धातुयो न्य एतमर्थं भगवो अवोच. म्हणजे भगवान असे म्हणाले की एक भिक्खू एक ग्रंथ आहे ज्याचे कलंक नष्ट झाले आहेत, पवित्र जीवन पूर्ण झाले आहे, ज्याने जे करायचे होते ते केले आहे, भार संपवून टाकले आहे, ध्येय गाठले आहे, अस्तित्वाचे बंधन नष्ट केलेले आहे, अंतिम ज्ञानाद्वारे पूर्णता मुक्त झाले, जे काही भावना आहे आनंद न करता शांत होतात त्यांना अनुपादिसा निब्बाण धातू म्हणतात. म्हणजे 2 प्रकार आहेत की एक आहे स उपादिशेषा निब्बाण धातू आणि दुसरा आहे अनुप आदिशेषा निब्बाण धातू. 2 प्रकारे का सांगितलं की एक आहे की भगवान बुद्ध, लक्षात घ्या की भगवान बुद्धांचं निब्बाण म्हणजे निब्बाण प्राप्त झालं 35व्या वर्षी आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं की 80 वर्षी, जवळपास 45 वर्ष ते निब्बाणाच्या अवस्थेमध्ये होते. त्या दरम्यान त्यांची पंचेंद्रिय जे सांगितलं आहे सौपादिश ते जीवित होते. अनुपदिशामध्ये काय म्हणतात की पंचेंद्रिय पण आता नष्ट झालेले आहे. हे 2 फरक आहेत, लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. हे निब्बाण धातूमध्ये 2 धातू आहेत, सौपदेशेचा आणि अनुपदेशेचा. सौपदेशा जिवंतपणा आहे, अनुपदेशामध्ये पूर्णतः आता नष्ट झालेले आहे जीवितेंद्रिय. म्हणून महापरिनिर्वाण सूत्रामध्ये म्हटले आहे अनिच्चावत संखारा उपादवे धम्मिनो उपजित्वा निरुझंती तेसन उपसमो सुखोती. निश्चित संस्कार अनित्य आहे, उत्पन्न व व्यय स्वभावाचे आहे, उत्पन्न होऊन नष्ट होतात, त्यांचे शांत होणे सुखकारक आहे. आता परिनिर्वाणावरती येऊया. आपण काय पाहिलं, निब्बाणावरती संपूर्ण निब्बाण पाहिलेलं आहे. बोधिसत्वांचं जोपर्यंत राग मोह दोष हे नष्ट होत नाही तोपर्यंत त्यांना निर्वाण प्राप्त होत नाही. निर्वाण प्राप्त झालेला व्यक्ती त्याच्यामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती आहेत, सौपादिशा निब्बाण आणि अनुपदेशेचा निब्बाण. म्हणजे 2 प्रकारचे ज्यांना निर्वाण प्राप्त झालेलं आहे, म्हणजे भगवान बुद्धांचे निर्वाण प्राप्त झालेलं आहे वयाच्या 35 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत, जवळपास 45 वर्ष ते निब्बाण सुखाचा आनंद घेत होता, म्हणजे ते सौपादिश होते. पण अनुपदेशाचा म्हणजे जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण म्हणजे त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांचं संपूर्ण ते विघटित झाले, संपूर्ण पंचेंद्रिय विघटित झाले. म्हणजे संपूर्ण श्वास प्रश्वास जो चालू होता तो शांत झाला, संपूर्ण इंद्रिय शांत झालेले आहेत ऑलरेडी. आणि निब्बाण प्राप्त झाल्यामुळे ते सुखद दुःखद अदुःखद ह्या सर्व घटना दूर झालेले आहेत. आता परिनिर्वाण शब्दावर या. उदाहरणात काय म्हटलं आहे की परिनिब्बाण तेव्हा होते जेव्हा शरीराचे विघटन होते. परिनिर्वाण जेव्हा होते तेव्हा शरीराचे विघटन होते, सर्व संज्ञा थांबलेल्या होतात, सर्व संवेदना नष्ट होतात,
क्रियाकलाप थांबतात आणि चेतना निघून जाते, अशा प्रकारे पूर्ण नामशेष परिनिब्बाणाचा अर्थ होतो. यालाच आपण जे आता निब्बाण धातूचे 2 प्रकार पाहिले, त्यातलं एक अनुपअधिशेषा निब्बाण म्हणतात. मी सुरुवात केली होती की बाबासाहेबांच्या ग्रंथापासून सुरुवात केली होती की तो ग्रंथ बाबासाहेबांचा बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे, तो म्हणजे खंड 16, रायटिंग अँड स्पीचेस खंड 16. तर त्या खंडामध्ये बाबासाहेबांनी स्वतः व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्यामधलं पान नंबर 268, पान नंबर 269 वरती परिनिब्बाणाची पण व्याख्या त्या बाबासाहेबांनी दिलेली आहे. ते आपण आता पाहूया की त्याच्यामध्ये परिनिब्बाण म्हणजे काय. बाबासाहेब म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात की अटेनमेंट ऑफ निर्वाण, एक्झिशन, ॲनिहिलेशन. म्हणजे पहिली व्याख्या दिली आहे की अरहंत प्राप्त केलेल्या व्यक्तीचा देह त्याग झाल्यावर दुःखाचा जो पूर्णपणे अंत होतो, विजणे, त्याला परिनिर्वाण म्हणतात. हा अनुपअधिशेष निब्बाण धातूचा टप्पा आहे. म्हणजे बाबासाहेबांनी पण तेच म्हणाले आहे. परिनिब्बाणिको हे ॲडजेक्टिव्ह आहेत. टेंडिंग ऑर कंडिसिव्ह टू निर्वाण, म्हणजे जो स्वभाव, मार्ग किंवा कृती निर्वाण अरहंतपद प्राप्तीच्या दिशेने घेऊन जाते त्याला किंवा त्यासाठी सहाय्यक ठरते. परिनिब्बापेती टू कॉज टू अटेन निर्वाण, दुसऱ्या व्यक्तीला निर्वाण किंवा अरहंतपद प्राप्त करण्यासाठी मदत करणे, प्रेरित करणे किंवा त्याला शांतता किंवा मुक्ती मिळवून देणे. परिनिब्बापेती म्हणजे टू बी एक्सटिंग्विश, टू अटेन निर्वाण ऑर द एक्सटेन्शन ऑफ बिंग टू अटेन अरहंतशिप, स्वतः दुःख तृष्णेतून मुक्त होणे, अरहंत पदाची प्राप्ती करणे किंवा देह त्यागल्यावर दुःखाचा पूर्णतः अंत होऊन विझून जाणे. परिनिब्बाई म्हणजे हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. वन हू अटेन निर्वाण ऑर द एक्सटेन्शन ऑफ बिंग, म्हणजे जी व्यक्ती जी निर्वाण अरहंत प्राप्त करण्याचा मार्गावर आहे किंवा ज्याने ते पद प्राप्त केले आहे. परिनिब्बुतो एक्सटेन्शन हॅव्हिंग अटेन निर्वाण ऑर ॲनिहिलेशन ऑफ बिंग ऑर डेट, ज्याचे सर्व क्लेश विजले आहेत, ज्याने निर्वाण प्राप्त केले आहे किंवा ज्या अरहंताचा देह त्याग झाला आहे, शांत क्लेशरहित. आता परिनिब्बुतो हा शब्द तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा महापरिनिर्वाण सूत्र तुमचा अभ्यास तुम्ही करता, जेव्हा तुम्ही पाहाल ते त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणते अनिरुद्ध, जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा ते हा शब्द वापरतात, परिनिब्बुतो. पूर्ण सूत्रामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे, परिनिब्बुतो. इथेच बाबासाहेबांनी त्यासाठीच आपल्याला परिनिर्वाणाच्या 6 व्याख्या दिलेल्या आहेत. पण आपल्याला अभ्यास नाही आहे, आपण तो पुस्तकच पाहिलं नाही, ग्रंथच चाळला नाही आहे. सॉरी टू से सगळ्यांसाठीच नाही आहे. बरेच जण जे पाली भाषेचं पण मध्ये पण तो पण प्रॉब्लेम आहे, त्याचा काय सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. खूप रेअर जण असे आहेत. मागे मी पण एक पुस्तक म्हणजे एक व्हिडिओ अपलोड केला होता जवी पवार साहेबांचा, की त्यांनी खंड 16 हे पुस्तक रिलीज करण्यासाठी त्यांना किती त्रास सहन करावा लागला किंवा त्यांनी किती पाहिलं की तो पुस्तक ग्रंथ कुठल्या परिस्थितीमध्ये होते आणि त्याच्यातून त्यांनी कशा प्रकारे तो ग्रंथ रिलीज करण्यासाठी प्रयत्न केले. हा मागचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहिला तर माझ्या लिस्टमध्ये तो असेल, तो तुम्ही पहा जवी पवार साहेबांचा. हा ग्रंथ का महत्त्वाचा आहे पाली साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने, तर तुम्हाला हे ते माहिती भेटेल की बाबासाहेबांनी बारीक गोष्टींचा अभ्यास केला होता, पण त्यांचे जे अनुयायी आहेत ते इतर गोष्टींचा अभ्यास करतात, पण ह्या गोष्टीचा अभ्यास करत नाही. ह्या वर्षावास काळामध्ये पण मी पण ह्याच गोष्टीचा प्रचार प्रसार केला की बाबासाहेबांचं पाली भाषेविषयीचं ज्ञान किती आघात होतं, त्यांनी किती कुठल्या पद्धतीने किती त्रास सहन करून ही भाषा आत्मसात केली आणि ती तुम्हा आम्हाला समजावी म्हणून किती प्रयत्न केले, हे त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण काय झालं आहे, हाताच्या बोटावरती संख्यामध्ये इतकीच व्यक्तींनी तो ग्रंथ वाचला, म्हणजे बऱ्याच लोकांनी, बहुतांश जणांनी तो ग्रंथ वाचला नाही तर खूप कमी जणांनी तो ग्रंथ वाचला असं माझं म्हणणं आहे. आणि ह्याला कारण काय आहे, ह्याला हे सर्व जे निर्माण झालेलं म्हणजे हा जो संभ्रमण निर्माण झाला आहे त्याला कारणं आहेत ते आम्हीच लोक आहोत. मी आमच्यासारखे लोक आहेत जे आमच्या नावापुढे बौद्धाचार्य म्हणतात किंवा कुठल्या वेगवेगळ्या उपाध्या लावतात, त्यांच्यामुळे हा कारण निर्माण झालेला आहे. कारण आमचा अभ्यास नसल्यामुळे
आम्ही अति भावनिक असल्यामुळे, पाली साहित्याचा अभ्यास नसल्यामुळे किंवा पाली साहित्य अभ्यासक त्या पदावर उच्च पदावरती नसल्यामुळे म्हणजे त्या संस्थेच्या त्या संस्कार पदावरती नसल्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे. सॉरी, मी क्षमा मागतो जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील, पण इट इज अ ट्रू. आता आपण सॉरी, बरेच जण सोशल मीडियावरती पाली वचनं आणि त्यांचा अनुवाद, मराठी अनुवाद टाकतात. तो एवढा चुकीचा आहे की ते त्याच्यावरती बोललं तर त्यांना राग येतो. तरीही ते त्यांना एकदा दोनदा समजून सांगितलं की बाबा तुम्ही जो पाली अनुवाद करताय, मराठीमध्ये अनुवाद करताय, तो चुकीचा आहे, तो तुम्ही टाकू नका, असं सांगूनही ते लोक ऐकत नाही आहेत. आणि अशा लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम पण त्या संस्थांचे पदाधिकारी करत असतात, कारण त्यांना स्वतःचा पाली भाषेचा अभ्यास नाही आहे. आता संस्कार लिहिलेले आहेत, बौद्ध धर्माचे संस्कार करणार, याच्यामध्ये त्या पदावरती पाली भाषेचा अभ्यासकच नाही आहे, तर गोंधळ होणारच. आणि काय झालं आहे की आपण सर्व जे आहोत ते आपण अतिश्रद्धावान आहोत. बाबासाहेबांनी नेहमीच म्हणाले आहेत की मला अशा प्रकारची माणसं नको आहेत, मला अशा प्रकारची माणसं पाहिजेत की जे माझ्याबरोबर डिबेट करतील, माझ्याबरोबर बोलतील, माझा प्रत्येक शब्द झेलणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर तो माझा शब्द कसा चुकीचा आहे किंवा माझा कसा शब्द बरोबर आहे ही सांगणारी मला माणसं पाहिजेत. आता काय झालं आहे, प्रत्येकजण हाजी करण्यामध्ये गुंतलेला आहे. प्रत्येकाला आपलं स्वतःचंच अस्तित्व टिकवायचं आहे, म्हणून तो अशा लोकांची हाजी करतो आणि अशी चुकीचे व्यक्ती लोक त्या पदावरती बसलेले आहेत. मी क्षमा मागतो, थोडं माझे शब्द चुकीचे असतील किंवा लागणारे असतील, मनाला लागतील, पण ही सत्यस्थिती आहे. का? कारण बाबासाहेबांची चळवळ ह्याच्यामुळे कुठेतरी मागे जातलेली आहे. तर असो, तर आपण हे सर्व पाहिलं. बाबासाहेबांच्या खंड 16मध्ये बाबासाहेबांनी एकूण 6 व्याख्या दिल्या आहेत परिनिब्बाणाच्या. तर ह्या सर्वांमध्ये काय शब्द कॉमन आहे की परी म्हणजे पूर्ण, सर्वांगरित्या, आणि निर्वाण किंवा निब्बाण म्हणजे निर्वाण, अंतशमन असा भाव आहे. परिनिब्बाण या शब्दाचा अर्थ अरहंत व्यक्तीच्या जीवन प्रवासाचा अंतिम टप्पा असा होतो. उप-आदिस निब्बाण म्हणजे क्लेश, राग, मोह विजले आहेत, पण शरीर अजून बाकी आहे. यासाठी आणि अनुपादिसेचं निब्बाण म्हणजे क्लेश आणि शरीर दोन्ही विजले आहेत, याच अवस्थेला परिनिब्बाण असे म्हटले जाते. आता आपण या महापरिनिर्वाणावरती, सम्यक संबुद्ध तथागत जेव्हा देह त्याग करतात त्याला महापरिनिर्वाण म्हणतात. याबद्दल महापरिनिर्वाण सूत्रामध्ये म्हणते आयुष्यमान अनुरुद्ध असे म्हणतात. अस्सलिनेन चित्तेन वेदनं अज्जावसायी पज्योतसेव निब्बाणं विमुखो चेतसो अहोती. म्हणजे त्या स्थिर चित्त असलेल्या तथागतांचा हातात श्वास प्रश्वास राहिलेला नाही. शांतीच्या प्राप्तीकरता तृष्णारहित तथागत मुनीने काळाला पार केलेले आहे. तथागतस्य ए आसवा संकिलेसा पुनोभविका पतदरा दुःख विपाका आयती. जाती जरा मरणीया ते पहिना अच्युन्नत मुला तालावतुकता अनभावकता आयती अनुपाद धम्माती. म्हणजे तथागतांचे आश्रव क्षीण झालेत, अनाभाव प्राप्त झालेत, भविष्यात न उत्पन्न होणारे झालेत. ते आश्रव मलयुक्त, पुनर्भवकारक, दुःख विपाक देणारे, भविष्यात जरा मरण देणारे नष्ट झालेत. जसे पापी डोके कापलेल्या ताडाचे वृक्ष पुन्हा वाढणे अशक्य आहे, अशाच प्रकारे तथागतांचे आश्रव क्षीण झालेत, अभाव प्राप्त झालेत, भविष्यात न उत्पन्न होणारे झालेत. जे आश्रव मलयुक्त, पुनर्भावक, दुःख विपाक देणारे, भविष्यात जरा मरण देणारे नष्ट झालेत. म्हणजे आता ह्या पुढे पुनर्जन्म नाही, ह्या भवचक्रात, ह्या संसारामध्ये पुनर्जन्म होणार नाही त्यांचा. एकदा त्यांचं हे शेवटचं जन्म. ह्यासाठी मगाशी मी म्हणालो की अनेक जाती संसारंग हा जो शब्द मगाशी भगवान बुद्धांनी वापरला होता की त्यांना ज्ञानप्राप्ती झालं. तर मी या संसार चक्रामध्ये मी पुन्हा कित्येक वेळा येऊन गेलेलो आहे. आता पुन्हा हे ग्रहकारका मी तुला बघितलेला आहे. आता
ह्या म्हणजे ह्या भवचक्रामध्ये माझं पुन्हा येणे होणार नाही, हा माझा शेवटचा जन्म आहे, म्हणून त्याला परिनिब्बाण असं म्हटलं गेलेलं आहे. तर बऱ्याच म्हणजे जेव्हा तुम्ही साहित्यांचा अभ्यास करता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की सारीपुत्तांच्या मृत्यूला किंवा देहत्यागाला परिनिर्वाण म्हटलेलं आहे, महामोगलांच्या देहत्यागालाही परिनिर्वाण असं म्हटलेलं आहे. पण कुठेही बोधिसत्वांच्या मृत्यूला परिनिर्वाण म्हटलं गेलं नाही आहे. आता सारीपुत्त आणि बुद्धामध्ये फरक काय आहे? सारीपुत्तांनी पण सेमच तेच प्राप्त केलेलं आहे, बुद्धांनी पण तेच प्राप्त केलेलं आहे, जे ज्ञान प्राप्त निर्वाण प्राप्त केलेलं आहे. पण बुद्ध हे महान होते, म्हणजे कम्पेअर करा गेलं तसं काय म्हणा गेलं तर कम्पॅरिझन होऊ शकत नाही. पण बुद्ध हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बाकीच्यांनी ते निर्वाण प्राप्त केलं, म्हणून त्यांना बुद्ध म्हणत नाही, आपण त्यांना अरहंत म्हणतो. त्या अरहंतांच्या देहत्यागाला परिनिर्वाण आणि बुद्धांच्या देहत्यागाला महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं. म्हणजे एक शॉर्ट अँड स्टोनमध्ये ह्याचा संपूर्ण गोष्टीचा अर्थ काय होईल काय? निब्बाण म्हणजे आश्रमांचा क्षय करणे होय, त्यांना नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे अठ्ठांगिक मार्ग. परिनिब्बाण हे आर्य सावकांचे होते, म्हणजे आर्य सावक म्हणजे मी आता सांगितलं की महामोगलान आहेत, आपले म्हणते आनंद आहेत किंवा सारीपुत्त आहेत किंवा जे अरहंत प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्या मृत्यूला आपण परिनिब्बाण असे म्हणतो. महापरिनिर्वाण हे तथागतांचे होते आणि हे आपल्याला महापरिनिर्वाण सूत्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते आपल्याला समजतं. म्हणून बोधिसत्वांसाठी महापरिनिब्बाण हा शब्द प्रयोग करणे. आता हे संपूर्ण आपण जे विश्लेषण केलं त्याच्यावरून आपल्याला काय समजलं की बोधिसत्व हे भावी बुद्ध होणार आहेत, त्यामुळे त्यांचं ह्या संसार चक्रामध्ये म्हणजे 31 भूमीमध्ये त्यांचं संसार सुरूच आहे, म्हणजे त्यांचं चक्रमण चालू झालेलं आहे. ते पुन्हा कधी ना कधी बुद्ध होणार आहेत. यामुळे त्यांचं 10 पारमिता म्हणजे जे आता आपण पाहिल्या 10 पारमिता 3 प्रकारे आहेत. एक पारमिता म्हणजे अंग प्रत्यंगाचे परित्याग, उपपारमिता विविध वस्तूंचे ज्ञान आणि परमत्त पारमिता प्राणाचे बलिदान. ह्या प्रकारे जेव्हा ते पूर्णत्व प्राप्त करतील, हे घडे जेव्हा भरतील तेव्हा ते बुद्ध होतील. तोपर्यंत त्यांच्या देहत्यागाला आता का पाली साहित्यामध्ये च्युती म्हटलं आहे, कालकथन म्हटलेलं आहे, तर तो शब्द आपण बाबासाहेबांच्या मानसन्मानासाठी वापरू शकत नाही, तर त्यासाठी आपण वेगळा शब्द वापरला. तो आता बरेच का वापरला आहे तो पण आपण पाहणार आहोत. फक्त एवढंच आहे की त्यांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण असं म्हणू शकत नाही, आपण हे आता अभ्यासलेलं आहे. मग बोधिसत्वासाठी योग्य शब्द कुठला आहे? तर काही जणांनी आपण पाहिलं की बरेच जण आहेत, भिक्खू आहेत, आज बरेच भंतेजींचं त्यांचं मत इथे मी आता मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पहिलं समजून घ्या की महाप्रयाण हा बऱ्याच भिक्खूंच्या मते महाप्रयाण हा शब्द बोधिसत्वांच्या मृत्यूला जो आपण महापरिनिर्वाण शब्द वापरतो त्या जागी महाप्रयाण हा शब्द असावा असं त्यांचं मत झालेलं आहे. तर प्रयाण म्हणजे काय? तर लांबची किंवा लांबची यात्रा किंवा प्रवास. महा म्हणजे महान, ज्यांच्या गुणांची गिनती शब्दात करता येत नाही. महाप्रयाण म्हणजे त्या महान व्यक्तीने इहलोकातून प्रयाण केले, निघून गेले, परंतु बोधिसत्व असल्यामुळे त्यांचा कधी ना कधी या संसारात दुसऱ्या रूपात पुन्हा जन्म होणारच आहे. ते पुनर्जन्म करुणेने स्वीकारतात. म्हणजे करुणेने स्वीकारतात का म्हटलं इथे? त्यांना लोकांचं दुःख हे दूर करायचं आहे, त्यासाठी ते परिनिर्वाण करतात. तुम्ही जेव्हा महायान पंथांचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा त्याच्यामध्ये बोधिसत्व ही संकल्पना आहे. जे अरहंतपद नाकारतात, निब्बाण नाकारतात, कारण त्यांना इतर सर्व जे दुःख पीडित व्यक्ती आहेत त्यांचं दुःख हरण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात, म्हणून ते निर्वाण नाकारतात. अशा प्रकारची कॉन्सेप्ट महायान पंथामध्ये आहे. बोधिसत्वांच्या देहत्यागाला महाप्रयाण असे संबोधणे त्यांच्या बुद्धत्व प्राप्त करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या महान प्रवासाचा
आणि त्यांच्या स्थितीला सन्मान करणे आहे असे बहुतांश भिक्खूंचे मत आहे. आता कोणाकोणाचं असं मत आहे ते हे आपण बघूया. पूज्य य आनंद महाथेर हे श्रीलंकेचे भंते जी आहेत त्यांचं स्पष्टपणे सांगितलं की बाबासाहेब को महाप्राण शब्द आहे, बाबासाहेब का सन्मान है. कारण बाबासाहेब अरहंत नव्हते तर भावी बुद्ध होते. त्यांनी भदंत आनंद कौशल्यान यांनाही हा प्रश्न विचारला, कारण ते त्यावेळी तिथे जेव्हा बाबासाहेबांचं निधन झालं, त्यांचं पार्थिव इथे आणलं गेलं, त्यावेळी ते उपस्थित होते. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही महापरिनिर्वाण हा शब्द दिलात का? तर भंते आनंद कौशल्यान यांनी सांगितलं की मी हा महापरिनिर्वाण हे शब्द दिला नाही, तर लोकांनी स्वतःहूनच त्यांचा तो शब्द वापरलेला आहे. तर तुम्ही त्यांना विरोध का नाही केला? तर त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांची जे अनुयायी आहेत ते अतिश्रद्धावान आहेत आणि मी एका ब्राह्मण कुळातून जन्माला आलो आहे. जर मी त्यावेळी असं म्हणाला असतो तर तो उद्रेक झाला असता, त्यामुळे मी ते शांत राहिलो. आणि मला असं वाटलं की त्यांच्या कुळातून जेव्हा व्यक्ती असं कोणी म्हणेल तेव्हा लोकांना ते समजेल, असं भदंत या आनंद महाथेर यांनी भदंत आनंद कौशल्यान यांची माहिती दिलेली आहे. पूज्य प्रज्ञानंद भंतेजी दीक्षाभूमीच्या सोहळ्यात ते उपस्थित होते. त्यांनीही अनुमोदन दिलं की हो, बाबासाहेबांना महाप्रयाण शब्द वापरणे योग्य आहे. पूज्य भदंत बुद्ध रक्षित भंतेजी म्हणतात की ते 6व्या संगतीला म्हणजे बर्मा येथे असलेल्या संगती ते हजर असले. त्यांनी पुष्टी दिली की हा यही शब्द उचित आहे. पूज्य किरीबत गोड ज्ञान महास्तवीत त्यांनीही अनुमोदन दिले, महाप्राण शब्द उचित आहे. सचमुच बोधिसत्व का महाप्राणी होता है, निर्वाण परिनिर्वाण महापरिनिर्वाण नाही होता. पूज्य गोयंका गुरुजी यांच्या अंत्यविधीसाठी पण सुद्धा प्रयाण हा शब्द वापरण्यात आला. पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांचेही बाबासाहेबांसाठी महाप्रयाण हा शब्दच उचित आहे. आणि ह्या शब्दासाठी हे भदंत गेले 2012पासून सातत्याने ते पहिल्या म्हणजे त्यांनीच हा सुरुवात केलं. त्यांनी ही आगळी मागणी सुरुवात केली 2012पासून आणि त्यांचं म्हणणं तेच आहे. आता पूज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो हे जे ताडोबाला हरवण्यात राहतात ते, त्यांच्या मतेही बोधिसत्वांच्या देहत्यागाला महापरिनिर्वाण म्हणणे योग्य नाही आहे. अशा प्रकारे काही भंतेजींचं आपण हे म्हणणं आपण बघितलेलं आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी 6 डिसेंबर हा दिवस त्यांचा बुद्धत्व मार्गातील एक महान टप्प्याचा समाप्ती दिवस आहे. म्हणून ह्या दिवसाला महाप्रयाण दिन असे संबोधावे असे बरेच भिक्खूंचं मत आहे. आता आपण काय केलेलं आहे, बोधिसत्व म्हणजे काय, निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय आणि महापरिनिर्वाण काय, ह्या 4 भागांचा आपण अभ्यास केलेला आहे. सोबत जे महान भंतेजी आहेत, जे बरेच भंतेजींचं मत आहे त्यांच्याबद्दल म्हणजे शीलबोधी भंतेजी पण आहेत, त्यांचं असंच मत आहे. बऱ्याच भंतेजींचं असं मत आहे की ह्या दिवसाला महापरिनिर्वाण असं न म्हणता महाप्रयाण असं म्हणावं. म्हणजे आपण दोन्ही साईड बघितलेले आहेत. साहित्यामध्ये काय लिहिलं तेही पाहिलेलं आहे, त्यांची मतं काही आहेत तेही आपण पाहिलेलं आहे. आता मी तुम्हाला ते एक आव्हान करू इच्छितो, सूचना करू शकतो की विनंती करू शकतो की महाप्रयाण हा शब्द आपल्याला साहित्यामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये, थेरवादी परंपरेमध्ये भेटत नाही आहे. जर तुम्हाला महाप्रयाण हा शब्द कुठल्या साहित्यामध्ये जर भेटत असेल, माझा अभ्यास चालू आहे की मला असं वाटतं की जैन साहित्यामध्ये हा शब्द मला सापडू शकतो असं मला वाटतं. कारण ते सायमल्टेनियस दोन्ही एकाच वेळी ते रनिंग करत होते. बुद्ध धम्म म्हणजे जेव्हा बुद्ध धम्म आणि जैन समुदाय हा एकाच वेळी प्रवाहात होता. तर कदाचित तो तिथे शब्द भेटेल का असं माझं कयास आहे. साहित्यामध्ये भेटत नाही एवढं मक्के खरं आहे. आता ह्या भिक्खूंचं म्हणणंही कधी कधी योग्य वाटतं, कारण ह्यांचाही अभ्यास आहे, साहित्यामधला आपण अभ्यास पाहिलेला आहे. फक्त एवढं म्हणणं आहे की एक शब्द मी तुम्हाला इथे उच्चारला होता की भदंत आनंद कौशल्यान यांचं जे मनोगत होतं ते मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या कुळातला एखादा व्यक्ती जेव्हा भिक्खू होईल आणि तो जेव्हा सांगेल की महापरिनिर्वाण हा शब्द चुकीचा आहे,
तेव्हा लोकांना समजेल. ही आठवण कोणी सांगितली की भदंत आनंद महातेर यांनी सांगितली. आता त्यांच्या कुळातले जर व्यक्ती, आता काय झालं आहे, आपण अतिश्रद्धावान आहोत. त्यांच्या कुळातले पण आता तो शब्द वापरतात, महापरिनिर्वाण, म्हणून आपणही तो शब्द वापरतो आहे. त्यांच्या संस्थांमध्ये म्हणजे बऱ्याच संस्थांमध्ये हा शब्द वापरतो, म्हणून आपण महापरिनिर्वाण शब्द वापरतो. आता तुम्ही ठरवायचं आहे, महाप्रयाण शब्द वापरायचा आहे, महापरिनिर्वाण शब्द वापरायचा आहे, की च्युती किंवा कालकथित हा शब्द वापरायचा आहे. हे सर्वस्वी मी तुमच्यावरती सोपवत आहे. ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी खरंच मला रिप्लाय करा की माझा हा जो आत्तापर्यंतचे आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र आदित्य चंद्रकांत यादव यांनी जो अभ्यास केलेला आहे तो योग्य आहे की चुकीचा आहे. योग्य असेल तर तरी आम्हाला कमेंट करून सांगा की अशा प्रकारचं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. चुकीचं असेल तरीही तुम्ही सांगा, आम्ही आमच्या अभ्यासामध्ये बदल करू. कारण हे इट इज नॉट अ फायनल. आपण अधिक उदाहरणं घेऊ, अधिक पद्धतीने समजून घेऊ. पण आता जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीनुसार हा अभ्यास आहे जो बाबासाहेबांच्या खंड 16वरती आधारित. मी नेहमी सांगतो बाबासाहेबांचा खंड 16 हा अभ्यास हा प्रत्येक पाली भाषा अभ्यासण्यासाठी तो आहे. प्रत्येक अनुयाने तो अभ्यासावा. त्याच्यातलंही आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. आपण बुद्ध वंशातले उदाहरणं पाहिली आहेत. मिलिंद पहियामध्ये काय लिहिलं ते पाहिलेलं आहे. भगवान बुद्ध आणि धम्म या हे प्रत्यक्ष भगवान बाबासाहेबांनी लिहिलं ग्रंथामध्ये काय लिहिलं ते पाहिलं आहे. दीघनिकाय, संयुक्त निकाय, धम्मपद, इतिवृत्तक, उदान, मध्यम निकाय, जातक अठ्ठकथा आणि रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 16 म्हणजे अशा प्रकारे एकूण 12 संदर्भ पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय पाहिलं ते पाहिलं. सोबत जी मी भिक्खूंची नावं घेतलेली आहेत त्या भिक्खूंचं पण आपण मनोगत समजून घेतलेलं आहे. आता प्रत्येकावर ते डिपेंड आहे कुठला शब्द वापरावा, कुठला शब्द वापरू नये, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमचं सांगण्याचा प्रयत्न आहे. जे सांगणं गरजेचं होतं, कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. बरेच भिक्खू सांगतात आहेत, पण आपल्यासारखे जे अभ्यास म्हणजे जे पाली साहित्याचा अभ्यास करतात त्यांनी सांगणं गरजेचं आहे. त्यांनी समाजापुढे येऊन सांगणं गरजेचं आहे. त्यांनी थांबणं गरजेचं नाही. पण हे बदल कधी होतील, जेव्हा त्या संस्कार पदावरती उच्चतम दर्जाचे पाली साहित्य अभ्यासक तिथे जेव्हा विराजमान होतील आणि ते जेव्हा प्रत्येक सुत्ताचं व्यवस्थित ट्रान्सलेशन मराठीमध्ये करतील तेव्हा आपल्याला ते समजेल. कोणीही ट्रान्सलेशन करून काहीही सांगतं आणि त्याला बढावा देणं हे चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. खंड 16मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन पण भेटेल. हेही मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तो व्यवस्थित अभ्यास केला. बाबासाहेबांनी 2 पुस्तकं पण निर्माण केली होती. त्याचं पुढे रूपांतर वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. तर तेही अभ्यासा. आपल्या सर्वांच्या प्रती इथे थांबतो. मी इथे सध्या थांबतो कारण हा विषय मी एका सोशल मीडिया मांडला तेव्हा एक मला रिप्लाय आला होता की एवढी वर्ष आम्ही हा शब्द वापरतो आहे, अचानकपणे हा शब्द तुम्ही जर सांगत असाल तर डायजेस्ट करणं हे खूप कठीण आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यासाठी हा वेळ आहे. खरा अभ्यास करा, प्रत्येकाने अभ्यास करा आणि मला व्यवस्थित समजून सांगा की मी मांडलेला विषय, मी आणि माझा मित्र आदित्य यादव यांनी मांडलेला हा विषय आपल्याप्रती व्यवस्थित पोहोचला असेल तर प्लीज कमेंट करा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमित्र व्यक्त करतो आणि बोलण्याच्या भरामध्ये जर कोणाची मनं दुखावली असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण आमचा उद्देश हा बाबासाहेबांची चळवळ योग्य दिशेने जावी असाच आहे. जर तरीही कोणाची मनं दुखावली असेल तर आम्ही क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगलमित्र व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय.